भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी केली। बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना 8 दिवसात भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली। अमरावती जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यात प्रत्यक्ष दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी केली। अनेक ठिकाणी पहिल्याच पेरणीनंतर बियाण्यांची उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे। तसंच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही झालं आहे। तर नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला। पहिले जेव्हा बियाणं दिलं, मागच्या वर्षी एवढा चांगला होता बियाणं म्हणतं त्या कंपनीचं की सगळे शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार झाला। तर मेजॉरिटी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं पूर्ण बी बियाणं त्यांनी घेतले। तर आज घेतले तर 70 ते 80% बी बियाणं चुकीचा निघाला। आणि पहिली पेरणी जी आम्ही केली आमच्या शेतकऱ्यांनी, पैसे लावले, मजदुरी गेली, शेतामध्ये पाणी होता तेव्हा आमचं शेतीमध्ये चांगलं फसल निघाली असती। आणि आता दुसऱ्यांदा आम्हाला पेरणी करायची बारी आली। पेरणी केल्यानंतर आज आम्हाला पाऊसची वाट पाहावं लागतंय। तर मला वाटते पहिली जी पेरणी केली त्याची पूर्ण भरपाई या कंपनीने दिली पाहिजे, पण दुसरी जी पेरणी आम्ही करायसाठी वाट पाहतो आहे आणि आमच्या पेरण्या झाल्याने त्याचे नुकसान त्यांनी दिलं पाहिजे। आणि मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार आहे की हे अशी जे बोगस कंपनी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला परमनंट ब्लॅकलिस्ट केली पाहिजे।